Hello friends, this is Dr. Sudhir Nagarkar, NetSet Guidance for Library and Information Science. पेपर 2, युनिट 1 मध्ये चौथा जो पॉइंट आहे इन्फॉर्मेशन सायन्स, त्यामध्ये रिलेशनशिप विथ अदर सब्जेक्ट्स आणि इन्फॉर्मेशन सोसायटी अँड नॉलेज सोसायटी हा पॉइंट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणे आपण 10 युनिट जे आहेत लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचा अभ्यास करताना आपण ILSSOMT आर्ट त्यातील पहिलं जे युनिट आहे इन्फॉर्मेशन, तर पहिल्या युनिटमध्ये आपण या ठिकाणी डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज विजडम DIKW हे पाहिलेलं आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन लाईफ सायकल पाहिलेले आहे. त्यानंतर रोल ऑफ इन्फॉर्मेशन इन प्लॅनिंग मॅनेजमेंट सोशिओ इकॉनॉमिकल कल्चरल एज्युकेशनल अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट पाहिलेला आहे. आणि या ठिकाणी चौथा जो पॉइंट आहे इन्फॉर्मेशन सायन्स रिलेशनशिप विथ अदर सब्जेक्ट, इन्फॉर्मेशन सोसायटी अँड नॉलेज सोसायटी हे युनिट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे काय असा जर आपण या ठिकाणी प्रश्न विचारला, आता इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे माहितीचे संकलन करणे, माहितीचे वर्गीकरण करणे, माहितीची साठवण करणे, माहितीची पुनर्प्राप्ती करणे आणि माहितीचे प्रसारण करणे या सर्वांचा अभ्यास करणे म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन सायन्स. त्यालाच माहितीशास्त्र असे म्हणतात. म्हणजे काय, तर माहिती कशी तयार होते, माहिती कशी साठवली जाते, योग्य व्यक्तीपर्यंत माहिती कशी पोहोचवली जाते याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, तर माहिती शास्त्र किंवा इन्फॉर्मेशन सायन्स असं म्हणतात. आता माहिती शास्त्राचा अन्य विषयांशी संबंध येतो. आता सध्याच्या काळामध्ये प्रत्येक विषयाशी माहिती शास्त्राचा संबंध येत असतो. तर त्यामध्ये संगणकशास्त्र आहे, शिक्षणशास्त्र आहे, साहित्य व भाषाशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, गणितशास्त्र आहे, नंतर मानसशास्त्र आहे, तर्कशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे आणि ग्रंथालय आणि माहितीशास्त्र आहे. म्हणजे ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये माहितीशास्त्राचा जास्तीत जास्त अभ्यास केला जातो. आता माहितीशास्त्र जे आहे इन्फॉर्मेशन सायन्सचा इतर विषयाशी संबंध कसा येतो, तर इन्फॉर्मेशन सायन्सचा बहुविषयक किंवा इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट असं म्हटलं जातं. तर त्याचा अनेक विषयाशी संबंध येत असतो. ऍक्च्युली लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सला सुद्धा आता इंटरडिसिप्लिनरी विषयामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. पहा, जुन्या काळामध्ये लायब्ररी इज अ सोशल ऑर्गॅनिझम असं म्हटलं जायचं. त्यामुळं लायब्ररी हे सोशल सायन्समध्ये गणलं जात होतं. पहा, मात्र काही वर्षापूर्वी इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्टमध्ये लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचा समावेश केलेला आहे. तर इन्फॉर्मेशन सायन्सचा इतर विषयाशी संबंध, आता कम्प्युटर सायन्सची काय संबंध येतो, तर कम्प्युटर सायन्स हे माहितीवर आधारित असणारं शास्त्र आहे. म्हणजे माहितीची साठवण्यासाठी, माहितीचा डेटाबेस तयार करण्यासाठी किंवा सॉफ्टवेअरमध्ये जो डेटा आपण भरतो किंवा माहिती जी भरली जाते किंवा डिजिटल लायब्ररी आपण बनवण्यासाठी या संपूर्ण माहितीशास्त्राचा उपयोग कम्प्युटर सायन्समध्ये केला जातो. त्यामुळे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स किंवा इन्फॉर्मेशन सायन्स आणि कम्प्युटर सायन्स हे अतिशय जवळचे सब्जेक्ट आहेत. आणि लायब्ररीमध्ये ज्या वेळेला आपण एखादं इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ILMS वापरत असतो, जसं की आमच्या ग्रंथालयामध्ये मी कोहा वापरतो, कोहा सॉफ्टवेअर, कोहा ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरतो. तर त्याचा जो ओपॅक जो आहे तो ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग जो दिलेला आहे तो ते कम्प्युटर सायन्सशी पण रिलेटेड आहे. पहा, कारण कम्प्युटर सायन्समध्ये सॉफ्टवेअर बनवणे, ओपॅक बनवणे हे सुद्धा येत असते. किंवा डिजिटल लायब्ररी, जसं की डिस्पेसचा वापर करून आपण डिजिटल लायब्ररी बनवतो. म्हणजे इन्फॉर्मेशन सायन्सचा आणि कम्प्युटर सायन्सचा खूप जवळचा संबंध येत असतो. तसंच लायब्ररी सायन्समध्ये
ग्रंथालयातील माहितीचे व्यवस्थापन केले जाते. जसं की वर्गीकरणामध्ये आपण अनेक पुस्तकांच्या विषयानुसार वर्गीकरण करत असतो. त्यानंतर कॅटलॉगिंग करत असतो. कॅटलॉगिंग मध्ये संपूर्ण जे बिब्लिओग्राफिकल इन्फॉर्मेशन जे आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण सॉफ्टवेअरमध्ये ऍड करत असतो. अशा प्रकारे लायब्ररी सायन्सचा आणि इन्फॉर्मेशन सायन्सचा अतिशय जवळचा संबंध या ठिकाणी दिलेला आहे. आता एक लक्षात घ्या की मॅनेजमेंट सायन्स म्हणजे व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन सायन्सचा उपयोग केला जातो. जसं की निर्णय घेण्यासाठी माहितीचा उपयोग होतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर डिसिजन मेकिंग करण्यासाठी इन्फॉर्मेशनचा उपयोग होत असतो. प्लॅनिंग करणं, ऑर्गनायझेशन करणं, स्टाफिंग करणं, डिरेक्टिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यामुळे माहितीशास्त्र आणि मॅनेजमेंट सायन्स हे सुद्धा अतिशय जवळचे विषय आहेत. नंतर कम्युनिकेशन सायन्स म्हणजे संप्रेषण, टू ऑर मोर पीपल्स आर कनेक्टेड इच अदर, दॅट इज पीपल नेटवर्क, किंवा टू ऑर मोर कम्प्युटर इच अदर, दॅट इज कम्प्युटर नेटवर्क असं म्हटलं जातं. की म्हणजे माहितीचा प्रभावी प्रसार म्हणजे सध्याच्या काळामध्ये नेटवर्किंग सोसायटी आहे असं म्हटलं जातं. तर जो माहिती जो पाठवत असतो त्याला सेंडर म्हणतात, किंवा जी माहिती जाते त्याला मेसेज म्हणतात, आणि रिसिव्हर जो असतो त्याला माहिती प्राप्त होत असते. म्हणजे सेंडर, मेसेज आणि रिसिव्हर ही प्रक्रिया म्हणजे काय तर कम्युनिकेशनची प्रक्रिया आहे. त्यामुळे माहितीचा प्रभावी वापर तिथं होत असतो, प्रभावी प्रसार केला जातो त्या ठिकाणी कम्युनिकेशनच्या माध्यमातून. नंतर सायकोलॉजिक म्हणजे मानसशास्त्रामध्ये आता वापरकर्त्यांच्या माहितीच्या गरजा समजण्यासाठी आपल्याला सायकोलॉजी अतिशय महत्वाचा विषय आहे पहा. कारण सायकोलॉजिकल जर नीड आपल्याला कळली तरच आपण युजरला चांगल्या पद्धतीने योग्य सेवा आपण देऊ शकतो. त्यामुळे इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियरचा अभ्यास आपण केलेला असतो की माहिती शोधण्यासाठी नेमकं कोणत्या प्रकारची सायकोलॉजी असणाऱ्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन लागते हे सुद्धा इन्फॉर्मेशन सायन्सशी रिलेटेड आहे. आता या ठिकाणी इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजे काय? आता इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजे काय तर त्याची संकल्पना फर्ज मॅकल्प हे इन्फॉर्मेशन सोसायटी या संकल्पना मांडणारे पहिले अर्थतज्ञांपैकी एक होते. म्हणजे हा बऱ्याच वेळा एमसीक्यू मध्ये पण प्रश्न येतो की फर्ज मॅकल्प हे इन्फॉर्मेशन सोसायटीची संकल्पना मांडणारे पहिले अर्थतज्ञ होते. तर त्यांनी काय केलं तर 1933 पासून पेटंट्स आणि संशोधनावर त्याचा परिणाम यांचा अभ्यास सुरू केला, आणि त्यांच्या संशोधनामुळे ज्ञान आणि माहिती हे आर्थिक विकासाचे मुख्य साधन आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामध्ये इन्फॉर्मेशन सोसायटीचे अशी व्याख्या केलेली आहे पहा की असा समाज ज्यामध्ये आधुनिक आणि सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक व्यक्ती, संस्था आणि कार्यस्थळे उच्च दर्जाची माहिती वापरून वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक कार्य प्रभावीपणे पार पाडतात, त्याला माहितीधिष्ठित समाज असं म्हटलं जातं. तर अशा माहितीधिष्ठित समाजामध्ये अशी संरचना असते जिथे माहिती हे मुख्य साधन, मुख्य रिसोर्स मानलं जातं. कारण माहितीवर आधारितच ती अर्थव्यवस्था असते. आता आयसीटी म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून इंटरनेट, मोबाईल, डिजिटल सेवाद्वारे माहितीशास्त्राचा अभ्यास केला जातो. आणि ऑनलाईन बँकिंग, ई गव्हर्नन्स, त्यामुळे सध्याच्या काळात, जुन्या काळात आता नॉलेज इज पॉवर असं सध्याच्या काळात सुद्धा म्हटलं जातं, पण इन्फॉर्मेशन इज अ पॉवर असं माहिती समाजामध्ये, इन्फॉर्मेशन सोसायटीमध्ये या ठिकाणी म्हटलं जातं पहा. आता आपण इन्फॉर्मेशन सोसायटी पाहिली, आता नॉलेज सोसायटी म्हणजे काय तर अशी समाज व्यवस्था जिथे ज्ञान निर्माण केलं जातं आणि त्याचा वापर करणं हे महत्वाचं असतं. जसं की नॉलेज सोसायटीमध्ये, नॉलेज समाज व्यवस्थेमध्ये शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणात भर असतो. संशोधन आणि नवकल्पना, इनोव्हेशन, कौशल्य विकास झाल्यानंतर नॉलेज वाढत असतं, नॉलेजचा प्रसार होत असतो. त्यामध्ये रिसर्च इन्स्टिट्यूशनची आणि युनिव्हर्सिटीची अतिशय महत्वाची भूमिका असते. म्हणजे इन्फॉर्मेशनचं रूपांतर हे नॉलेजमध्ये रूपांतर होत असतं, आणि नॉलेजचं रूपांतर हे डेव्हलपमेंटमध्ये होत असतं. त्यालाच नॉलेज सोसायटी असं म्हणतात. आता या ठिकाणी इन्फॉर्मेशन सोसायटी वर्सेस नॉलेज सोसायटी
हा फरक या ठिकाणी दिलेला आहे पहा. तर याचा आधार म्हणजे इन्फॉर्मेशन सोसायटीचा आधार जो आहे तो माहिती हा असतो आणि नॉलेज सोसायटीचा आधार जो आहे तो नॉलेज किंवा ज्ञान असतं. आता इन्फॉर्मेशन सोसायटीचा उद्देश जो आहे माहिती मिळवणे आणि नॉलेज सोसायटीचा उद्देश आहे तो ज्ञान निर्माण करणे. आता इन्फॉर्मेशन सोसायटीमध्ये साधनं काय वापरली जातात? ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची साधनं वापरली जातात आणि नॉलेज सोसायटीमध्ये एज्युकेशन प्लस रिसर्च ची साधनं वापरली जातात. आता इन्फॉर्मेशन सोसायटीमध्ये चा परिणाम जे आहे ते माहितीची उपलब्धतेवर असतो आणि नॉलेज सोसायटीचा जो परिणाम आहे तो समाजाचा विकास कसा होईल, नवकल्पना कशा शोधता येतील याच्याशी संबंधित असतो. अशा प्रकारे हा फरक आपल्याला दाखवता येईल. त्यामुळे ज्ञानाधिष्ठित समाज जे आहे नॉलेज बेस्ड सोसायटी त्याचं डेफिनेशन असे आहे पहा की ज्ञानाधिष्ठित समाज म्हणजे असा समाज ज्यामध्ये नॉलेज किंवा ज्ञान हे विकास, निर्णय प्रक्रिया आणि प्रगतीचे मुख्य साधन असते. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्या समाजात माहिती आणि ज्ञानावर आधारित निर्णय घेतले जातात तो समाज म्हणजे ज्ञानाधिष्ठित समाज असं म्हटलं जातं. पीटर ड्रकर यांच्या मते नॉलेज इज द प्रायमरी रिसोर्स ऑफ मॉडर्न इकॉनॉमी. म्हणजे आधुनिक समाजात ज्ञान हेच सर्वात महत्वाचे साधन आहे. तर या ठिकाणी ज्ञानाधिष्ठित समाजाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण केली जाते. म्हणजे उद्योग, सेवा आणि तंत्रज्ञान यावर हे जे आहे ते ज्ञानावर आधारित असतात. आता ICT मध्ये इंटरनेट, डिजिटल साधने, AI चा वापर ही सुद्धा ज्ञानाधिष्ठित समाजाचं उदाहरण आहे पहा. शिक्षण आणि कौशल्य विकासाला महत्व आलेलं आहे ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये. त्यामुळे सतत शिकणे, लाईफ लॉंग लर्निंग करणं ही सुद्धा ज्ञानाधिष्ठित समाजाचं वैशिष्ट्य आहे. किंवा नवीन संशोधन व नवीन संकल्पना इनोव्हेशन करणं हे सुद्धा ज्ञानाधिष्ठित समाजाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर माहितीचा जलद प्रसार केला जातो कारण माहिती सहज उपलब्ध होते आणि शेअर केली जाते. अशा प्रकारे आपण इन्फॉर्मेशन सोसायटी, नॉलेज सोसायटी ह्या घटक आपण पाहिलेले आहेत. आता ज्ञानाधिष्ठित समाजाचे मुख्य घटक कुठले आहेत? तर त्यामध्ये इन्फॉर्मेशन, नॉलेज, टेक्नॉलॉजी, एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्स हे मुख्य घटक आहेत. आता या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण हा जो घटक आहे तो इन्फॉर्मेशन सोसायटी, नॉलेज सोसायटी, तर या संदर्भामध्ये MCQ किंवा प्रश्न काय येऊ शकतात, कसे असतात, तर हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत की इन्फॉर्मेशन सायन्सचा मुख्य उद्देश काय आहे? मनोरंजन, माहिती व्यवस्थापन, व्यापार आणि राजकारण. तर यामध्ये माहितीचे व्यवस्थापन करणे इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये मी मागास सांगितलं पहा की माहितीचे संकलन करणं, साठवण करणं आणि प्रसारण करणं हे व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असतात. त्यामुळे माहितीचं व्यवस्थापन करणं हेच इन्फॉर्मेशन सायन्सचा मुख्य उद्देश आहे पहा. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. इन्फॉर्मेशन सायन्स हा कोणत्या प्रकारचा विषय आहे? सिंगल डिसिप्लिन, इंटरडिसिप्लिनरी, टेक्निकल ओनली आणि सोशल ओनली. तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन सायन्स हा कोणत्या प्रकारचा विषय आहे? तर मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला की इंटरडिसिप्लिनरी म्हणजे आंतरविद्याशाखीय हा इन्फॉर्मेशन सायन्स हा इंटरडिसिप्लिनरी मध्ये समावेश करण्यात आलेला आहे किंवा त्याचा समावेश केला जातो. त्यामुळं याचं उत्तर आहे ते इंटरडिसिप्लिनरी हे उत्तर याचं आहे. त्यामुळं बी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, इन्फॉर्मेशन सोसायटी मध्ये मुख्य साधन काय आहे? पैसा, जमीन, माहिती आणि उद्योग. तर ऑब्विसली याच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे माहिती सोसायटी म्हणजे माहिती समाजामध्ये माहिती हेच मुख्य साधन आहे. कारण इन्फॉर्मेशन सोसायटीमध्ये माहिती मुख्य रिसोर्स म्हणून वापरलं जातं. त्यामुळे सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, नॉलेज सोसायटीमध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्व आहे? ऑब्विसली ज्ञान निर्मितीला जास्त महत्व आहे.
नॉलेज सोसायटीमध्ये ज्ञान निर्मिती आणि त्याचा वापराला जास्त महत्त्व दिलेलं आहे पहा. त्यामुळे पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणता विषय इन्फॉर्मेशन सायन्सशी संबंधित नाही? कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन सायन्सशी संबंधित आहे, सायकोलॉजी इन्फॉर्मेशन सायन्सशी संबंधित आहे आणि मॅनेजमेंट सुद्धा आहे. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी हा शास्त्रीय माहिती व्यवस्थापनाशी संबंधित नाही. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी सी हे या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. नंतर माहितीचा उपयोग मुख्यतः कशासाठी होतो? मनोरंजनासाठी, निर्णय घेण्यासाठी, खेळासाठी का प्रवासासाठी? ऑब्विसली निर्णय घेण्यासाठी माहितीचा उपयोग होतो. अतिशय सोपे प्रश्न आहेत हे, पण महत्वाचे आहेत. इन्फॉर्मेशन प्लस नॉलेज इज इक्वल टू डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. तर डेटा, डिसिजन आणि विजडम आणि कम्युनिकेशन. तर एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशनचं रूपांतर नॉलेजमध्ये होतं, त्यावेळेला डिसिजन मेकिंगसाठी त्याचा उपयोग होता, तरच डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळं याचं उत्तर आहे ते डिसिजन आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन म्हणजे काय? तर माहिती साठवणे, माहिती गोळा करणे, माहिती प्रसारित करणे, माहिती नष्ट करणे. तर माहिती प्रसारित करणे, इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन म्हणजे माहिती प्रसारित करणे. जसं की SDI सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचे निवडक प्रसारण सेवा असं म्हटलं जातं. त्यामुळे माहिती प्रसारण करणे हे याचं उत्तर आहे. नंतर युजर बिहेवियर अभ्यास कोणत्या विषयाशी संबंधित आहे? सायकोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि हिस्ट्री. तर सायकोलॉजी बिहेवियरल स्टडी जो आहे तो मानसशास्त्रीय अभ्यासात येतो. नंतर ICTचा जास्त वापर कोणत्या सोसायटीमध्ये होतो? तर ऑब्व्हियसली इन्फॉर्मेशन सोसायटीमध्ये होतो. म्हणजे ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रियल, ट्रॅडिशनल पेक्षा जास्त इन्फॉर्मेशन सोसायटीमध्ये ICTचा वापर जास्त प्रमाणात होतो. आता या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे पहा, की ज्या समाजात माहिती पुरवणाऱ्या माहिती साधनांपेक्षा माहितीला जास्त महत्त्व दिले जाते त्यास माहिती समाज असे म्हणतात. तर ऑब्व्हियसली माहितीला जास्त महत्त्व कशामध्ये दिलं जातं? तर इन्फॉर्मेशन सोसायटीमध्ये दिलं जातं. म्हणजे ए हे विधान बरोबर आहे. ज्या समाजातील कमीत कमी अर्धे सभासद ज्ञान व्यवस्थापन व्यवसायात वेगळं आहेत, असे व्यवसायात फक्त ज्ञानावरच नाही तर ज्ञान निर्मितीवर अवलंबून आहेत, त्यास माहिती समाज असे म्हणतात. तर बी हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणी ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळे सी हा या ठिकाणी योग्य पर्याय दिलेला आहे पहा. आता पुढचा प्रश्न जो आहे तो मॅनेजिंग इन्फॉर्मेशन हा टॅगलाईन कोणत्या संस्थेचा आहे? तर अस्लीपचा म्हणजे असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या संस्थेचा मॅनेजिंग इन्फॉर्मेशन हा टॅगलाईन आहे. पुढचा प्रश्न आहे, 2002 साली लायब्ररी असोसिएशन सोबत कोणती संस्था एकत्र येऊन सिलिप संस्था स्थापन झालेली आहे? तर इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन सायंटिस्ट. म्हणजे काय तर 2002 मध्ये लायब्ररी असोसिएशन LA आणि इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन सायंटिस्ट यांच्या एकत्रीकरणातून सिलिप ची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की एन्सायक्लोपीडिया ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स कोणत्या प्रकाशनाने प्रकाशित केला जातो? तर कुठल्या प्रकाशकाकडून? तर मार्शल डेकर यांच्याकडून एन्सायक्लोपीडिया ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स प्रकाशित केला जातो. मार्शल डेकर हे याचं उत्तर आहे. नंतर इन्फॉर्मेशन गेटकीपर म्हणजे काय? तर कोणत्या प्रकारच्या स्त्रोतांमध्ये येतात? तर प्राथमिक, द्वितीयक, डॉक्युमेंटरी सोर्स आणि तृतीयक सोर्स. तर एक लक्षात घ्या की डॉक्युमेंटरी सोर्स मध्ये ते येते, कारण इन्फॉर्मेशन गेटकीपर हे माहितीचे संकलन, फिल्टरिंग, वितरण करणारे असल्यामुळे ते डॉक्युमेंट सोर्सेस मध्ये समाविष्ट होतो त्याचा. त्यानंतर इन्फॉर्मेशन गेटकीपर म्हणजे काय? तर कोलाब्स व मॅगिल यांच्या मते माहिती गोळा करणे, फिल्टर करणे आणि वितरित करणारी व्यक्ती म्हणजे इन्फॉर्मेशन गेटकीपर. इन्फॉर्मेशन शेअरिंग संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर इन्फॉर्मेशन शेअरिंग केवळ संस्थेतील माहितीपुरते मर्यादित नाही, हे विधान योग्य आहे. फक्त आंतरिक माहितीपुरते मर्यादित आहे हे चुकीचं आहे. फक्त बाह्य माहितीपुरतीच मर्यादित आहे हे पण चुकीचं आहे. किंवा याचा संस्थेचे काही संबंध नाही हे पण चुकीचं आहे. तर इन्फॉर्मेशन शेअरिंग केवळ संस्थेतील माहितीपुरते मर्यादित नाही, तर
ते संपूर्ण सर्व माहितीपुरते मर्यादित आहे, कारण त्याला कुठलीही मर्यादा नसून बाह्य माहिती देखील त्यामध्ये समाविष्ट असते. तर अशा प्रकारे आपण इन्फॉर्मेशन सायन्स रिलेशनशिप विथ अदर सब्जेक्ट, इन्फॉर्मेशन सोसायटी अँड नॉलेज सोसायटी, हे युनिट नंबर 1 मधील 4था पॉईंट जो आहे तो या ठिकाणी पाहिलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.